लोकसभा निवडणुकीच्या 7व्या आणि अखेरच्या टप्प्यासाठीच्या मतदानाला उत्साह सुरुवात झाली आहे। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर इथल्या मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला। भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी हिमाचल प्रदेशमधल्या बिलासपूर मतदारसंघात मतदान केलं। केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल तसंच आपचे नेते राघव चड्ढा यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला। हिमाचल प्रदेशचे राज्यपाल शिवप्रताप शुक्ला यांनी गोरखपूरमध्ये मतदान केलं। हमीरपुर लोकसभा मतदारसंघातले भाजप उमेदवार अनुराग ठाकुर यांनी देखील मतदान केलं। बूथ पर देखेंगे तो भारी उत्साह है। लोग लोकतंत्र के पर्व को मनाने के लिए सुबह पहला काम मतदान करने का कर रहे हैं। अच्छी सरकार को चुनने के लिए लोग वोट कर रहे हैं और देश को आगे बढ़ाने के लिए उनका सहयोग और वोट मिलेगा। सिक्कीमचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी वाराणसी इथल्या रामनगर मतदान केंद्रावर मतदान केलं। पटना साहिब मतदारसंघातले भाजपाचे उमेदवार रविशंकर प्रसाद यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला। कंगना रनौत यांनी देखील हिमाचल प्रदेशमधल्या मतदान केंद्रावर मतदान केलं।